हा बघ, मला तर असं वाटतंय हा मुलगा तुला धोका देतोय, सपशेल धोका देतोय. मला सांग, आजपर्यंत त्याला तू किती वेळा भेटायला बोलवलंस? म्हणजे दरवेळेस तूच त्याला भेटायला बोलवतेस आणि सुरुवातीला त्याने बोलवलं होतं. हो, असतात ना काही मुलं अशी, एकदा भेटायचं नंतर दुसरीकडे जायचं. बघ, मला तर हा त्यातलाच वाटतोय. मला सांग, तू मला किती वेळपासून भेटलीयस? आज तुम्ही मूवी बघायला जाणार होतात ना? काय झालं त्याचं? वाजलेत बघ किती. बघ, शो तर 3चा होता ना? की इंटरव्हल झाल्यानंतर जायचं होतं त्याला? अर्थात तुला घेऊन थिएटरला ग. हे बघ, माझं ऐक, त्याचा नाद सोड. अगं वेडी आहेस का? कितीतरी मुलं तुझ्या मागे आहेत. अगं पूर्ण कॉलेजमध्ये तू क्रश होतीस प्रत्येकाची, अर्थात आपल्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये. तू विनाकारण त्याच्या नादी लागतेस, पस्तावशील. हे बघ, मला कळतंय तुझं प्रेम आहे, पण प्रेम हे दोन्ही बाजूने असावं ग. मला नाही आवडत आहे तू फरफटत जातेस. खरंच पस्तावशील. ओके कूल, मला सांग, तुझं ड्रीम काय होतं? डॉक्टर बनायचं होतं ना तुला? गळ्यामध्ये टेथोस्कोप घालायचा होता. कुठे गेले ते स्वप्न? अगं, जो मुलगा स्वतःच्या आईवडिलांचं ऐकत नाहीये तो तुझं काय ऐकणार आहे? खरंच नको त्याच्या नादी लागू. ठीक आहे, ठीक आहे, तुला तो आवडतोय, तुझं प्रेम आहे त्याच्यावर. ओके कूल, तुला लग्न पण करायचंय त्याच्याशी. ठीक आहे, आता तू माझं ऐकशील? थोडंसं जरा ऐकशील? गुड. तू ना तुझ्या करिअरवर फोकस कर. हो माहितीये, मी बोलत नाहीये तू त्याला सोड किंवा ब्रेकअप कर. ऐक, तू करिअरवर फोकस कर आणि त्याच्यावर तर तुझं लक्ष आहेच आहे. हो, तू अभ्यासाकडे लक्ष दे. आणि जसं तू म्हणतेस की तो सगळीकडे फिरेल पण शेवटी माझ्याकडेच, अर्थात तुझ्याकडेच येईल, तर मग ठीक आहे ना. डॉक्टर बनलीस की तो आपोआपच येईल. हा, वाट बघ, पण तू मात्र डॉक्टर बन. तुझी स्वप्न अशी सोडू नकोस. आणि तुझ्यासारख्या बॉयफ्रेंडसाठी तर बिलकुल नको. हा माहितीये तू तुझा बॉयफ्रेंड आहे, तो तुला आवडतो, पण माझंही काय मत आहे की नाही त्याच्याबद्दल. डिस्कस्टिंग आहे. कुठे भेटला तुला हा देवचा नाही. हरकत नाही, पण तू मात्र डॉक्टर बनणार आहेस, मला आधी प्रॉमिस कर. हो, तू जा मूवी बघायला. हो, तू उद्या जा, परवा जा, कधीही जा, पण मला आधी प्रॉमिस कर की तू डॉक्टर बनणार आहेस. गुड, ये हुई ना बात. चालेल, चल भेटूया.